नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव नित्य निंबोले. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. या पुस्तकाचे नाव आहे छान छान गोष्टी. या पुस्तकाचे लेखक आहे रोहिणी कुलकर्णी. या पुस्तकाची किंमत फक्त 100 रुपये आहे. या पुस्तकात मला छोट्या गोष्टी कळाल्या आहेत. या पुस्तकात पुन्हा छोट्या गोष्टी आहेत. त्या पुस्तकात मला एके दिवशी असं एक कल्लू आणि एक बसलेला आहे. त्या कल्लूला असे काय म्हणले होते आणि परंतु काही वाटले नव्हते, पण छान छान गोष्टी होत्या. त्याच्यात छान छान गोष्टी आणि त्याच्यात प्रयोग होते आणि त्याला काही वाटले नव्हते, पण काही वाटत असे म्हणले होते, परंतु काही वाटले असे जरूर. तेव्हा मी काही छान छान गोष्टी प्रयोग पाहिले होते आणि त्यातून काही गोष्टी योग्याने पाहिले होते आणि त्याच्यात काही गोष्टींना प्रयोगाने शाळेतील लोकांनी काही वाटले नव्हते, पण काही थोडाच काही परंतु म्हणले नव्हते, पण काही त्याला काही वाटले नव्हते, पण थोडाच असे म्हणले होते, पण काय असे विषय ठरवले नव्हते, पण काय ठरवले त्याने कल्लूना छान छान गोष्टी त्याला शिकवलेल्या आहेत आणि परंतु त्याला म्हणले काय ठरवले नाही, पण काय थोडाच काय विषय लावतो रे दादा तू. मला काय दादा विषय नाही ना रे, तुला काय वाटले नव्हते का रे दादा, मला काय छान छान गोष्टी तर शिकू दे ना. पण ती दादा मला काय गोष्टी शिकायच्या नाही तर तुझ्याकून. ती म्हणली छान छान गोष्टी शिक माझ्याकून. ती मग म्हणली मला काय वाटले नव्हते, पण थोडाच काय उशीर झालता रे, पण नाही का थोडाच मला काय वाटलं नव्हतं होत्या आणि त्याच्यात प्रयोग होते आणि तो दादा म्हणला काहीच विषय नाही रे दादा, पण काय ठरवले नाही. काय ते दादा म्हणला जाऊ दे रे, काय विषय नाही तर काय ठरवले नाही तुया. पण ती आजी म्हणली काहीच नको मला, पण ती आजी म्हणली की नाही का काहीच ठरवले नाही, पण ती आजी म्हणली की नाही का तू काय म्हणू नको त्या आजीला. ती आजी म्हणली मला काय वाटलं नव्हतं, पण किती सुंदर गीत घेतलेलं आहे तू. पण नाही का त्या दादांनी म्हणलं त्याला की नाही का छोट्याशा गोष्टी घेऊन तू काय प्रयोग करू नको, पण छोट्याशी इतकंच छान गोष्टी मस्त करून घेऊ नको, परंतु छान गोष्टी केलेल्याबद्दल तू. परंतु दादा मला काही छान गोष्टी तर शिकवू नको, मला तर येतात मी तुझ्यापेक्षा बी हुशार आहे, मला काय बोलू नको. तुला काय वाटले नव्हते रे दादा, पण मी नाही का माझ्या आजीला काय म्हणले नव्हते, पण ती आजी म्हणली की काय नाही जाऊ दे, काय नाही करायचं, मला काय शिकायचं नाही, तुलाच काय शिकायचं जाय शिक. तर ती आजी म्हणली मग थोडंच काय ठरवलं नव्हतं, पण ते थोडेच ठरवले. किती सुंदर गीत घेतलेलं आहे त्यांनी, परंतु छान गोष्टीचा प्रयोग घेतला होता आणि त्याला परंतु काहीच वाटलं नव्हतं. छान इतकाच प्रयोग घेतलेला आहे, तूच माझ्या का परंतु गेलाच नव्हता. दादा काहीच विषय नको, जाऊ दे, मलाच काय वाटलं नाही, तू काय वाटलं तर तू कर, मला काय शिकायचं नाही, तू शिकायचं असेल तर मी तर तुझ्यापेक्षा बी शायनी आहे, शिकलेली आहे, मला काय म्हणू नको. आणि ती दादा म्हणला की नाही का तुला काय वाटलं नाही तर असे मी काही छान गोष्टी तर शिकल्याच आहेत. यांनी काही वाटले नव्हते, परंतु याच्यावर काही ठरवले इतकेच नाराज सत्यम झाले नव्हते, परंतु काहीच विषय नव्हता. पण दादा म्हणाला जाऊ दे, मला काही शिकायचं नाही, तुला काय शिकायचं असं तर शिक. पण ते दादा म्हणला मला काय वाटायचं नव्हतं, काहीच विषयच नाही, इतकाच काय नाराज होत आहे तू, माझं काय ठरवू नको. पण नाही का थोडाच काय वाटलं नव्हतं, पण ते दादा म्हणला जाऊ दे, मला काय यायचं नाही, तूच कर, मला काय शिकायचं नाही, तूच शिक. पण तो दादा म्हणाला मला बी शिकायचं, जाऊ दे, मला शिकणंच भाग आहे, मला तर 4थी तर शिकायचीच आहे. पण तो दादा म्हणाला मला तर शिकू दे, जाऊ दे, तुझ्यापेक्षा बी जास्त मी हुशार आहे. पण ते दादा म्हणाला मग तू काय वाटलं नव्हतं का, मी काय संरक्षण मी हेच म्हणले होते, पण
तो दादा म्हणाला की नाही का छान छान गोष्टी शिकून तुला काय भेटणार आहे काय? मला काय भेटणार नाही तर राहू दे. मला काही ठरवले नव्हते, पण काही थोडाच काय म्हणले नव्हते, पण छान छान गोष्टी शिकायला तर मजा येते. चला मी तर पण शिकते. आणि पण त्याला काय वाटले नव्हते, पण काही विषय ठरवले नव्हते, पण काहीच ठरवले. धन्यवाद.